बोधी युग, बुद्ध आणि त्यांच्या धम्माची उत्क्रांती। फायननंतर सगळ्यात महत्त्वाचा चीनी यात्री जो भारतात येऊन गेला तो म्हणजे वेनसांग। वेनसांग हा इसवी सन नंतर 6व्या शतकामध्ये भारतात येऊन गेला। त्याने तब्बल 15 ते 20 वर्ष भारतात घालवली आणि तो चीनमधून भारतामध्ये सिल्क रूटच्या जमिनी रस्त्याने आला होता आणि चीनला परत जाताना सुद्धा तो जमिनी रस्त्यानेच परत गेला। वेनसांग हा भारतामध्ये बुद्ध लिटरेचर समजून घेण्यासाठी आणि तसेच दोन देशांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित व्हावे याच्यासाठी तो भारतात आला होता। वेनसांगने बुद्ध भारताचे असे काही वर्णन केले आहे की ज्याच्या पुस्तकामध्ये गौतम बुद्ध आणि त्यांच्या पूर्वी सुद्धा झालेले बुद्ध यांचे संदर्भ एकदम क्लिअरपणे भेटतात। त्याने बुद्धांच्या सर्व स्तूपांना भेट देऊन त्याची माहिती त्याने त्याच्या पुस्तकामध्ये लिहून ठेवलेली आहे। तसेच त्याने बुद्धिस्ट राजा हर्षवर्धन याच्या दरबारी जाऊन त्याने महायान आणि हिनयान या मुद्द्यांवर त्याने डिबेट केले होते। त्या डिबेटमध्ये वेनसांगचे युक्तिवाद ऐकून राजा हर्षवर्धनने खुश होऊन त्याला खूप साऱ्या गोष्टी ह्या भेट म्हणून दिल्या। त्याने नालंदा युनिव्हर्सिटीमध्ये राहून पाली प्राकृत भाषेचे पूर्ण शिक्षण घेतले। त्याने बुद्ध ग्रंथांचे रूपांतर मँडोलिन म्हणजे चीनी भाषेमध्ये केले आणि मग नंतर हेच बुद्ध ग्रंथ घेऊन तो चीनमध्ये परत गेला आणि त्याने बुद्ध धर्माचा प्रसार इतर देशांमध्ये केला। मित्रांनो, हा जर व्हिडिओ जर तुम्हाला नक्की आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा। थँक्यू।